सो सिलेबसच्या आपण पेपर 2च्या कंटिन्युअसली पॉईंटनुसार चाललो आहे. समाजशास्त्राचं जे सगळा पेपर आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. हे लेक्चर आपलं यूट्यूबला अपलोड होतात आहे. हे लेक्चर्स सर्वांना अवेलेबल असतील. आपली जी आहे टेस्ट सिरीज आपण ही पेड कंडक्ट करतो. बाकीचे लेक्चर्स हे आपल्या यूट्यूबला आहेत आणि ज्या नोट्स आहेत या आपण त्या आपल्या टेलिग्राम चॅनल्स @sociology पुणे या टेलिग्राम चॅनलवर करतो. आणि यूट्यूब जे आहे यूट्यूबला विलास मोहारेला तुम्ही सर्च केलं या नावाने तर तुम्हाला यूट्यूबचं चॅनल देखील आहे. ही टेलिग्रामच्या चॅनलवर अवेलेबल आहे. पेपर 2चा पुढचा पॉईंट जो आहे म्हणजे थिंकर्सविषयी आपण चर्चा करतो आहे. जे फिनॉमिनल थिंकर्स आहे ज्यांच्यापासून समाजशास्त्राची सुरुवात झाली अशा प्रकारच्या थिंकर्सविषयी आपण चर्चा करतो साधारणपणे की काय काय आहे. तर काही महत्त्वाचे आहे. पुढचं जे आहे त्या थिंकर्सविषयी आपण चर्चा करणार आहे ते आहेत AR देसाई. AR देसाई यांचं काम मोठ्या प्रमाणात आहे भारताच्या संदर्भामध्ये. मग त्यांचं जे वर्क आहे सगळं ते आपण 3 लेक्चरमध्ये साधारण डिवाईड करू. 3 ते 4 लेक्चरमध्ये जसं होईल तसं. हे पहिलं त्याच्या संदर्भातलं आहे, त्यांच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. त्याआधी AR देसाई यांचं थोडंसं बॅकग्राऊंड काय होतं त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहू. तर त्यांचं पूर्ण नाव जे आहे बघा इथं दिलं आहे मी, अक्षय रमणलाल देसाई आहे. त्याच्यानंतर त्यांचा पिरियड जो आहे 1915 ते 1994चा साधारणपणे त्यांचा कालावधी होता, म्हणजे मोठा कालावधी आहे. त्यांनी जी भारतीय समाजाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला तो मार्क्सिस्ट अप्रोचमध्ये केला आहे. मार्क्सिस्ट अप्रोचमध्ये ते पाहू आपण. कार्ल मार्क्सविषयी आपण चर्चा करणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण आपण थोडक्यात जे आपल्या कामाचं आहे ते पाहू. मार्क्सिस्ट अप्रोच म्हणजे काय. त्यांनी काय केलं आहे की इंट्रोड्यूस मार्क्सिस्ट अप्रोच टू इम्पेरिकल इन्व्हेस्टिगेशन जे आहे इथे दिले बघा. इम्पेरिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय तर इम्पेरिकल या नावातच आहे की अनुभवातून, प्रयोगातून, निरीक्षणातून म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने जे ज्ञान मिळवले त्या ज्ञानाच्या माध्यमातून जी चर्चा केली जाते त्याला इम्पेरिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. आणि त्याच इम्पेरिकल इन्व्हेस्टिगेशनला कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा अप्रोच देऊन AR देसाई यांनी भारतीय त्यावेळेसचा समाजाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होता ते त्यांचे वडील आहेत रमणलाल देसाई यांचा इन्फ्लुएन्स होता. ते सोशल वर्कर होते, मोठ्या प्रमाणावर काम होतं. त्या माध्यमातून त्यांनी देखील हा एकावं काम पुढं नेण्याचा प्रयत्न केला. त्यांची PhD झाली होती बघा सोशिओलॉजीमध्ये आणि ती कोणाच्या GS घुरे. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं की GS घुरेंविषयी थोडक्यात माहिती पाहिली की GS घुरेंनी कशाप्रकारे समाजशास्त्राचं सगळं केलं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी पुढं आलेल्या आहेत. GS घुरेंचं आपण पाहिलं बघा. GS घुरेंच्या अंडरच त्यांनी PhD केली होती सोशिओलॉजीमध्ये, ऑफकोर्स मुंबईमध्येच. मॅरिड टू इमिनंट सोशिओलॉजिस्ट, एक इमिनंट सोशिओलॉजी आहे नीरा देसाई, यांच्यासोबत त्यांचं लग्न देखील आहे झालेलं आहे. नंतर त्यांनी काय केलं तर बघा बेसिकली कार्ल मार्क्स यांचा अभ्यास केला होता सर्व. फ्रेडरिक एंजल्स आहे ते कार्ल मार्क्सचे मित्र होते, ते येईल आपल्याला कंटिन्युअसली येणार आहे. आणि लिओन ट्रॉस्की जे आहे त्या तिघांचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला होता. त्या माध्यमातून त्यांनी भारतीय समाजाचा मार्क्सिस्ट पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. मेथड अगेन कार्ल मार्क्स यांचीच त्यांनी वापरली. त्याला हिस्टॉरिकल डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणतात. मटेरियलिझम आता ह्याचं लगेच सांगून टाकतो मी काय. मटेरियलिझम म्हणजे भौतिकवाद, म्हणजे भौतिक गोष्टी ज्या सगळ्या आहेत. आणि हिस्टॉरिकल जे आहे म्हणजे ऐतिहासिक साधारणपणे द्वंद्वातून जे सगळ्या गोष्टी घडतात त्याच्या माध्यमातून कशाप्रकारे समाजाच्या रचना होतात अशा प्रकारचं हिस्टॉरिकल डायलेक्टिकल मटेरियलिझम नावाची गोष्ट येते. त्याचं पेपर 1मध्ये डिटेल आहे. आता फक्त लक्षात ठेवा की ऐतिहासिक जे द्वंद्व आहे त्याच्या भौतिकवादाचं त्याच्या माध्यमातून चर्चा केली जाते. एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल पेपर 2साठी. सध्या पेपर 1मध्ये आपण याची सविस्तर चर्चा घेणार आहे आणि पुढे जे आहे त्या टॉपिकमध्ये. तर मेजर वर्क आहे AR देसाईंचं, हे साधारण या 4 कॅटेगरीमध्ये कव्हर होतं. काय इंडियन नॅशनलिझम की भारतीय राष्ट्रवाद कशाप्रकारे डेव्हलप झाला याची मांडणी AR देसाईंनी मार्क्सिस्ट अप्रोचमधून केलेली आहे. मार्क्सच्या अप्रोचमधून त्यांनी भारतीय राष्ट्रवाद कशाप्रकारे उदयास आला याची मांडणी केली. पाथ ऑफ डेव्हलपमेंट साधारण विकासाचा मार्ग कसा राहिला त्याची चर्चा केली. पीझंट मुवमेंट कशा होत्या त्यावेळेच्या, पीझंट जे आहे सगळे त्यांच्या मुवमेंट कशा होत्या. आणि स्टेट सोसायटीचे डेमोक्रेटिक राईट कशा प्रकारचे राहिलेले आहेत. स्टेट सोसायटी म्हणजे राज्य आणि समाज जो आहे त्यांचे डेमोक्रेटिक राईट्स कशा प्रकारे राहिलेले आहे. ह्या 4वर त्यांनी त्यांचं सगळं मेजर वर्क आहे, फार फिनॉमिनल आहे. त्यातलं आपण या लेक्चरला पहिलं बघतो इंडियन नॅशनलिझम जे नावाचं आहे त्या इंडियन नॅशनलिझमवर आपण चर्चा करू. महत्त्वाचं आहे बघा इंडियन नॅशनलिझमचं जे. तर इंडियन नॅशनलिझममध्ये त्यांचे 2 महत्त्वाचे कामं आहेत बघा. हे पहिलं, हे नाव असं एक्झामला आलं पाहिजे, कारण की एक्झामला आल्यावर ह्याच नावांमध्ये आपल्याला मार्क्स मिळतात, मार्क फेच होतात. हे नाव इयर्स नाही आठवले तरी चालतील पण नाव आले पाहिजे.
इयर साधारणपणे त्यांचं जे इयर आहे ते फ्रीडम मुवमेंटच्या काळातलेच आहे हे सगळं काम, आणि त्याच्यानंतरच्या म्हणजे नवीन स्वातंत्र्य मिळालं होतं त्या काळामधलं आहे. तर पहिलं मेजर त्यांचं वर्क आहे सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम. सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम हे अतिशय महत्त्वाचं काम आहे ए आर देसाई यांचं. सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची साधारण सामाजिक भूमी कशा प्रकारची होती, बॅकग्राऊंड कशा प्रकारचं होतं याच्यावर चर्चा केलेली, आणि रिसेंट ट्रेंड्स इन इंडियन नॅशनलिझम, आणि त्याच्यानंतर म्हणजे 1960ला लिहिलेलं आहे त्या काळातले नॅशनलिझमचे इंडियन नॅशनलिझमचे ट्रेंड कशा प्रकारचे होते याच्याबद्दलची चर्चा आहे. आता देसाई यांच्या मते काय आहे बघा, हे फार महत्त्वाचं आहे. हे जे आहे हे समजून पण घ्या, आणि हे असंच्या असं एक्झामला कन्वर्ट केलं तरी चालतंय. डॉक्टर देसाई यांच्या मते राष्ट्रवाद ही एक ऐतिहासिक संकल्पना आहे. राष्ट्रवाद कशी आहे तर ऐतिहासिक संकल्पना आहे. संकल्पनेच्या माध्यमातून राष्ट्रवाद डेव्हलप झालेला आहे. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. एक काय सांगितलं की ब्रिटिश राजवटीची भूमिका काय राहिली, आणि दुसरं काय नवीन सामाजिक वर्गाची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की ब्रिटिश राजवट ज्यावेळेस आली तर त्यावेळेस ब्रिटिश राजवट आल्यानंतर भारतीय जे सगळे भांडवलशाही होती त्याच्या आधीची ब्रिटिशांच्या आधीची जे नेक्सस होतं, वेगवेगळे राज्य होते, राजे होते, त्यांच्यामध्ये जे व्यवहार चालायचे, त्यांच्यामध्ये जे सगळं होत होतं ते सगळे स्ट्रक्चर ब्रिटिश राजवटीत मोडले गेले, आणि ब्रिटिशांनी एक नवीनच भांडवलवादाची व्यवस्था आणली जे मुक्त व्यापार अनेक नावांनी आपल्याला त्याच्यामध्ये चर्चा करता येईल, आणि ते आधुनिक भांडवलवाद निर्माण झाले. त्याच्यामुळं काय झालं की नवीन भांडवलदार त्यावेळेस निर्माण झाले. आणि आणखी काय कारण होतं तर हे निर्माण व्हायला केंद्रीकृत राज्य होतं. म्हणजे त्या ब्रिटिश यायच्या आधी भारतामध्ये वेगवेगळे असंख्य राज्य होती. त्याच्यानंतर काय झालं, ब्रिटिश आल्यानंतर एकच राज्य केंद्रीकृत राज्य तयार झालं. आधुनिक शिक्षण आलं, म्हणजे आत्ता पारंपरिक शिक्षण सोडून ब्रिटिशांनी मॉडर्न एज्युकेशनची स्थापना केली. त्याच्यानंतर दळणवळणाची साधने आली, म्हणजे रेल्वेसारखी साधनं आहे, पोस्ट आहे, टेलिग्राम आहे, यासारखी म्हणजे त्या काळात नवीन ही दळणवळणाची साधनं आली. त्याच्यामुळे सगळं स्ट्रक्चर मोडून पडले, आणि नवीन भांडवलवादी स्ट्रक्चर आल्यामुळं त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. नंतर काय जे आहे म्हणजे राष्ट्रवादाच्या सगळ्या संकल्पनेमध्ये, आणि नवीन वर्गाची निर्मिती या काळात झालेली. मग ऑफकोर्स ज्यावेळेस नवीन भांडवलवादी संबंध तयार झाले त्यावेळेस नवीन वर्गाची निर्मिती, मग नवीन उद्योगपती आले, नवीन मध्यम वर्ग आला, नवीन बुद्धिजीवी लोक आले, आणि आधुनिक शेतकरी आले. म्हणजे हा सगळा आधीचं सगळं मोडून पडलं भारताच्या व्यवस्थेचं, आणि हे सगळे नवीन वर्ग त्यावेळेस तयार झालेले आहेत, आणि त्यातून भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे हा ए आर देसाईंनी केलेला आहे, आणि तो त्यांनी त्यांच्या कामामध्ये मांडलेला आहे. पुढं काय लिहिलं आहे बघा त्यांनी, भारतीय राष्ट्रवाद फक्त भावनिक एकतेचा प्रश्न नसून ब्रिटिश भांडवलशाहीने आणलेल्या आर्थिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वर्गीय हित संबंधातून तयार झालेली ऐतिहासिक आणि भौतिक प्रक्रिया होती. म्हणजे तेच वरती जे सांगितलं तेच याच्यामध्ये की ब्रिटिश भांडवलवादाने जे नवीन आर्थिक संबंध आणले, जे नवीन रचना आणली, आणि त्याच्यातून जे नवीन उद्योग करणारी लोक आले, त्याच्यामुळं जे आहे त्या हितसंबंधातून नवीन ऐतिहासिक आणि भौतिक प्रक्रिया तयार होत होती, आणि त्याच्यातून एक नवीन प्रकारचा राष्ट्रवाद उदयास आला असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट जे आहे बघा ए आर देसाईंचं काय म्हणणं आहे पुढं पाहू. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा एक्झामच्या दृष्टीने. डॉक्टर देसाई यांच्या मते राष्ट्रीय चळवळीचे जे आहे ते 5 टप्पे आहेत. म्हणजे जे काय आपण म्हणतो की भारतामध्ये राष्ट्रीय चळवळ नॅशनलिझम आलं, तर नॅशनलिझम राष्ट्रवाद जो आला आहे, आणि त्या राष्ट्रवादाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर या राष्ट्रवादाची जी आहे त्या राष्ट्रवाद कसा वाढला याच्याबद्दल ए आर देसाई यांनी 5 साधारणपणे टप्पे सांगितलेत की 5 टप्प्यातून भारतीय राष्ट्रवादाची चळवळ गेली, आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. परत एकदा सांगतो आपण कशाबद्दल बोलतो आहे की ए आर देसाई यांचं जे काम आहे त्याच्यामध्ये त्यांनी इंडियन नॅशनलिझम भारतीय राष्ट्रवाद कशा प्रकारे डेव्हलप झाला याचं सविस्तर उलगडा केलेला आहे, आणि तो उलगडा त्यांनी कशाच्या माध्यमातून केला आहे तर मार्क्सिस्ट अप्रोचने केलेला आहे. मार्क्सच्या पद्धतीने साधारणपणे त्यांनी जाऊन केलेलं आहे. म्हणून तर नवीन भांडवलवादी लोक, त्याच्यानंतर नवीन संरचना अशा पद्धतीच्या ज्या चर्चा आहे, आणि त्याच्यातून त्यांनी पुढं जाऊन काय मांडलं आहे तर त्यांच्या मते राष्ट्रीय चळवळ जी आहे ती साधारण त्याच्या 5 टप्प्यातून गेलेली आहे. 5 टप्प्यातून. तर पहिला टप्पा त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की 1885चा जो काळ आहे त्याच्या पूर्वीचा, म्हणजे ब्रिटिश आलेले आहेत
1857चं वॉर झालं आहे ते सगळं आहे बघा, म्हणजे त्याच्या आधीच आलेले आहेत ब्रिटिश, जे सगळं मराठा वॉर झाले नंतरचे आहेत. पण 1857चं जे सगळं झालं त्याच्यानंतरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यानंतर 1885ला ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली होती, म्हणजे काँग्रेसची स्थापना व्हायच्या आधीचा जो काळ होता तो एक भारतीय राष्ट्राचा, इंडियन नॅशनलिझमचा तो एक टप्पा आहे. त्याच्यामध्ये काय आहे की सामाजिक सपोर्ट जो आहे तो कमीत कमी होता, म्हणजे जास्त सामाजिक सपोर्ट नव्हता. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस बुद्धिवादी वर्गाने नेतृत्व केले म्हणजे नवीन जे शिकलेले आहेत बुद्धिवादी लोक आहेत त्या वर्गाने नेतृत्व केले. आणि त्याचं उदाहरण आहे राजाराम मोहन रॉय, हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्रातही अनेक उदाहरणं आहेत त्याबद्दलचे, म्हणजे अनेक काम केलेले त्यावेळेसचे लोक आहेत, त्यांच्या सोबतीने उभा केलेल्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातील संस्था आहेत. आणि पण त्यावेळेस सामाजिक आधार जो आहे तो या राष्ट्रवादाच्या वाढीला कमी प्रमाणात होता, पण ती सुरुवात झालेली होती स्टार्टिंग, म्हणजे जे आपण पार्श्वभूमी म्हणतो 1885 पूर्वीची, तशा प्रकारचा आहे. दुसरा जो हा काळ आहे बघा, की 1885 ते 1905चा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. या काळामध्ये व्यापारी मध्यम वर्गाचा उदय झाला. बघा आत्तापर्यंत आपण इतिहासातून जर पाहिलं असलं तर इतिहासातून आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो, ज्यावेळेस समाजशास्त्रातून पाहतो आणि त्यातल्या त्यात AR देसाईंच्या पद्धतीने पाहतोय, तर त्यांनी काय पहिल्यांदा सामाजिक सपोर्ट पाहिलं आहे. नवीन वर्ग कोणता आला आहे तर त्यांनी पहिल्या टप्प्यात सांगितलं बुद्धिजीवी वर्ग आला आहे. दुसऱ्या टप्प्यात काय आहे, व्यापारी मध्यम वर्गाचा उदय झाला आहे. लक्षात ठेवा, कधी 1885 ते 1905मध्ये राष्ट्रीय चळवळामध्ये नवभांडवलदार समाजाचे हित प्रतिबिंबित करू लागले. म्हणजे आता राष्ट्रीय चळवळ जी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आहे त्याच्यानंतर जे भारतीय नवीन भांडवलदार उदयास आलेत, तर ते त्यांचे साधारण त्या भांडवलदार समाजाचे हित जे आहे त्या चळवळीच्या माध्यमातून दिसायला लागले. याच्यावर अनेक माध्यमातून बोलता येईल. कसं की मुंबईमध्ये फिरोजशाह मेहता आहेत बघा, त्यांचे बिझनेस आहेत. त्याच्यानंतर अनेक बिझनेस त्यावेळेस टाटांच्या माध्यमातून इस्टॅब्लिश झालेले आहे. आणि या सर्वांचं जे आहे त्यांचं हित जे आहे ते राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून पुढे येऊ लागले. त्यांच्या मागण्या म्हणा, त्यांच्या मांडणी म्हणा, अशा प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये काय आणखी आधुनिक शिक्षण मिळाल्यामुळे नवीन मध्यम वर्ग झाला आहे आणि जागतिक जो व्यापार सगळा डेव्हलप होत होता त्याच्यातून भारतीय व्यापार पण डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे नवीन प्रकारचं. या टप्प्यात राष्ट्रीय चळवळीने शिक्षित वर्ग आणि व्यापारी भांडवलदार वर्ग यांच्या मागण्या मांडल्या. कोणाच्या मांडल्या या टप्प्यामध्ये, जर जो शिकलेला वर्ग होता आणि व्यापारी भांडवलदार जो नवीन वर्ग आहे त्यांच्या मागण्या मांडण्यास सुरुवात केलेली आहे. हा समाजशास्त्राचा जर अभ्यास करताना आपल्याला एक वेगळे इन्साईट या माध्यमातून यायला लागतात. म्हणजे ट्रॅडिशनल हिस्ट्री वाचताना आपण डायरेक्टली प्लेन हिस्ट्री वाचतो आणि त्या हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये त्याचे पण अनेक अंगाल आहेत, पण समाजशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. हेच मांडणे आपल्याला आणखी जे थिंकर्स आहेत त्यांच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने आपण AR देसाईंचा बघतो. अशा पद्धतीने ते टॉपिक आपला इंटरेस्टिंग होत जावं. 1885 पूर्वी काय बुद्धिवादी वर्ग आला आहे, त्यांनी केले सोशल आधार कमी. 1885 ते 1905मध्ये काय झालं, व्यापारी वर्ग आला आणि व्यापारी वर्गाने काय केले, नवीन व्यापारी वर्गाचा उदय, त्यांच्या मागण्या राष्ट्रीय चळवळीत आल्या. त्याच्यानंतरचं पुढचं पहा, पुढचं महत्त्वाचं काय तर 1905चा जो काळ आहे 1905 ते 1918मध्ये राष्ट्रीय चळवळ अधिक आक्रमक आणि आव्हानात्मक, म्हणजे लोकमान्य टिळकांचा उदय पण आहे बघा या काळामध्ये. 1905 नंतर झाल मावळा गट पण झालेले आहेत आणि राष्ट्रीय चळवळ अधिक आक्रमक आणि आव्हानात्मक झाली. त्यात निम्न मध्यम वर्ग पण समाविष्ट झाल्याने चळवळीला विस्तृत स्वरूप आलेले. म्हणजे या काळामध्ये काय झालं की जो निम्न मध्यम वर्ग आहे, जो मध्यम वर्गाचा मध्यम वर्गाचे 3 टप्पे मी सांगितले मागे, की सर्वात निम्न, मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग. त्यातला आत्तापर्यंत जो आहे तो वरचे मध्यम वर्ग होते. आता सर्वात निम्न मध्यम वर्ग पण या चळवळीला जोडला गेला. राष्ट्रीय चळवळ जी आहे जी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तयार होत होती. त्याच्यानंतर पुढचं जे आहे बघा, नेक्स्ट जे आहे ते 1918, हे महत्त्वाचं आहे बघा. 1918 ते 1934चा काळ, यामध्ये राष्ट्रीय चळवळ एकदम व्यापक झाली. म्हणजे सविनय कायदेभंग असेल, जे असहकार आंदोलन असेल, अनेक आंदोलनं या काळात झाली. राष्ट्रीय चळवळ व्यापक बनली, जनाधार खूपच वाढला होता. म्हणजे लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना आलेली होती. परंतु काँग्रेसचे नेतृत्व भारतीय भांडवलदारांच्या प्रभावी असणाऱ्या नेत्यांकडेच राहिले. हा एक मार्क्सवादाचा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, चळवळ जरी व्यापक झालेली असली तरी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे राहिले तर जे भारतीय भांडवलदार प्रभावशाली होते त्यांचा प्रभाव ज्या नेत्यांवर होता
त्याच नेत्यांकडे नेतृत्व राहिलं आणि त्याच प्रकारची कार्यक्रम, धोरणे, रणनीती या राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून राबवली गेली, असं काय कोणाचं म्हणणं आहे? AR देसाई यांचं म्हणणं आहे. आणि यांनी कोणत्या माध्यमातून आणलं आहे? मार्क्सिस्ट अप्रोचच्या माध्यमातून मांडलेलं आहे. त्याच्यानंतर 1920मध्ये आणखी नवीन गट आलेत, काही समाजवादी गट आला आहे, कम्युनिस्ट गटांचा उदय झाला आहे. यावेळी सांप्रदायिक, म्हणजे सांप्रदायिकमध्ये आहे मुस्लिम लीगसारख्या संस्था आहेत ज्या सांप्रदायिक आहे, अशा अनेक गटांचा उदय या काळात झालेला दिसतो आपल्याला. 1918 नंतर जे सगळं आहे, सांप्रदायिक गट आलेत, समाजवादी आलेत, कम्युनिस्ट आलेत, असे वेगवेगळे गट देखील उदयास आलेत. परंतु मुख्य प्रभाव कोणाचा राहिलेला आहे? तर मुख्य प्रभाव हा गांधींच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय चळवळीचाच राहिलेला आहे त्यावेळेससुद्धा. परंतु त्या प्रभावात भारतीय भांडवलदारांचं हित ज्या त्यांच्या असणाऱ्या नेत्यांकडेच राहिले बघा, म्हणजे ज्यांच्यावर प्रभाव होता त्या नेत्यांकडे राहिलेलं AR देसाई यांनी मांडलेलं आहे त्यावेळेस. नेक्स्ट लास्ट जो याच्या 5व्या टप्प्यातून कोणती गेली आहे परत पहा इथं. लास्ट टप्प्यातून गेले गांधीवादापासून निराशा आणि इतर चळवळी. म्हणजे ऑफकोर्स गांधीवादापासून अनेक लोक निराश झाले आणि वेगवेगळ्या चळवळी त्याच्यातून आलं. मग समाजवादी गट वाढले, जे लहान भांडवलदार गटांचे त्यावेळेस प्रतिनिधी करत होते समाजवादी गट. शेतकरी चळवळ आली, कामगार चळवळी त्यावेळेस उदयास आल्या, दलित वर्ग आले, प्रांतवादी चळवळी. या सगळ्या चळवळी या काळात 1934च्या नंतर, कारण की गांधीवादाकडून निराशा झालेली आहे आणि मग या चळवळींची स्वतःची वाढ आहे, सांप्रदायिकतेची देखील वाढ झालेली आहे. त्याच्यामुळेच 1947 नंतर जे सगळं आहे, असं 1900 स्वातंत्र्याच्या वेळेस सगळं निजाम असतील किंवा हैदराबादच्या माध्यमातून जे सगळं हे झाले, दंगली झाल्या, डायरेक्ट ॲक्शन डे झाले, हे सगळं सांप्रदायिकपणा पण त्या काळामध्ये नंतर खूप वाढलेलं आहे. परंतु मुख्य प्रवाह जे आहे ते गांधीवादी काँग्रेसकडेच राहिला आणि प्रभावी वर्गाचे संरक्षण, भांडवलवादी प्रभावी वर्ग संरक्षण या माध्यमातून झालं, असं AR देसाईंचं त्यावेळेसची मांडणी आहे. हे साधारण 5 टप्प्यातून जे आहे तो भारतीय राष्ट्रवाद गेला. परत एकदा 5 टप्पे कोणते आहेत बघा. 1985 पूर्वीचा जो आहे त्यात सोशल सपोर्ट कमी होता, पण बुद्धिजीवी वर्गाने नेतृत्व केले. त्याच्यानंतरचं काय 1985 ते 1905मध्ये व्यापारी मध्यम वर्गाचा उदय झाला आहे. 1905 ते 1918मध्ये चळवळ व्यापक व्हायला लागली. 1918 ते 1934मध्ये खूप रुंदावली आहे आणि 1934 ते 1939 नंतर अनेक वेगवेगळे जे आहे त्या चळवळींचा उगम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे त्याला स्वरूप यायला लागलेलं आहे काही नाही. अशा 5 टप्प्यातून भारतीय राष्ट्रवाद कसा उगम झाला, भारतीय राष्ट्रवाद कसा मांडला गेला, ही मांडणी केली. ह्याच्यामध्ये मार्क्सिस्ट दृष्टिकोनातून कसं येतं बघा, तर कार्ल मार्क्स यांनी हे जे सांगितले, यातलं सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या ज्या गोष्टी आहेत त्या कार्ल मार्क्स यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी बेसिकली वर्ग संबंधांवर लक्ष दिलं आहे बघा. म्हणजे नवीन वर्ग कोणता आला आहे, तर नवीन बुद्धिजीवी वर्ग आला आहे, नवीन भांडवलदार वर्ग आला आहे आणि या नवीन भांडवलदारांचा वर्ग, या वर्गाचा संघर्ष जो आहे त्या संघर्षातून नवीन रचना होत गेलेली आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रवाद वाढला आणि नंतर नवीन रचना होऊन साधारणपणे भारत स्वातंत्र्य आणि त्याच्या पुढचा रिसेंट ट्रेंड्स, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचे ट्रेंड्स काय राहिलेले आहेत त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. या नोटवर आपण थांबू. हा अतिशय महत्त्वाचा आहे, एक्झामला डायरेक्टली येतो. असा नोट्समध्ये लिहिला तरी आपल्याला चांगले मार्क्स पडतील. या नोट्स टेलिग्राम चॅनलला आहेत, परत एकदा सांगितलं. टेस्ट सिरीज चालू आहे, टेस्ट सिरीज पेड आहे, टेस्ट सिरीज नक्की करा. टेस्ट सिरीजचा फायदा एक्झामला होतो. त्याच्यामुळं टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीजसाठी नंबर पण टेलिग्रामवर शेअर केलेला आहे, यूट्यूब चॅनलवर पण आहे, आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि टेस्ट सिरीज घेऊ शकता. या नोटवर आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे आहे यांनी सांगितलेले हे पुढचे पॉईंट, पाथ ऑफ डेव्हलपमेंट कशा प्रकारचे राहिलेले आहे, पीजंट्स मूवमेंट कशा प्रकारचे राहिलेलं आहे, स्टेट सोसायटी डेमोक्रेटिक राईट्स कशा प्रकारचे राहिले आहे, यावर चर्चा करूया. या नोटवर आपण थांबू, नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग. थँक्यू.